सर इथून पुढे गेल्यावर ते घर आहे, तिथे काटेकोर आणि त्याची माणसं असतात. ऑलराईट. सो आता इथून पुढे मलाच जाऊ दे, तू येऊ नकोस माझ्याबरोबर. तू घरी जा, शुभ्रा तुझी वाट बघत असेल. ओके? नाही 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 सर, तुम्ही एकटे नका जाऊ. तो माणूस डेंजर आहे, तो काही करू शकतो. काळजी करू नको सोहम, तो मला काही करू शकणार नाही. ओके? मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, पण तू टेन्शन घेऊ नकोस आता. ओके? मी आहे ना, सगळं ठीक होणार आहे, तू काळजी करू नकोस. ओके? सर लहानपणीच माझे बाबा गेले. वडिलांचं प्रेम मला कधीच नाही मिळालं, पण आज जर ते असते ना, ते नक्की तुमच्यासारखे असते. आज तुमच्यामुळे ना एका मुलाला वडिलांबरोबर किती प्रोटेक्टेड वाटतं ना, ते फिलिंग आलं मला. आणि कदाचित लहानपणापासून हेच फिलिंग मिसिंग होतं. ही साई होती, तिने खूप काही केलं माझ्यासाठी, पण कदाचित म्हणूनच मी तिला खूप ग्रांटेड घेत आलो. घरात अशी कोणीच फादरली फिगर नव्हती की ज्याच्याकडे बघून मला रिस्पॉन्सिबल वाटेल, मला जबाबदारी घ्यावीशी वाटेल. तेव्हा जर का तुमच्यासारखं कोणी असतं ना माझ्या पाठीशी उभं राहणारं, मला समजावणारं, आज मी खूप वेगळा असतो सर. वडील असणं हे किती महत्वाचं आहे हे मला आज कळतंय. मला आयुष्यात पहिल्यांदा हे फिलिंग आलंय सर, ते नाही गमवायचंय मला. सर मला तुम्ही असेच वडिलांच्या नात्याने माझ्या आयुष्यात कायम हवे आहात. डोंट वरी सोहम, मी आहेच कायम तुझ्या बरोबर. ओके? आलोच. हो आई, हा बघा ना, हा काय काढा तयार झालाय, पण तुम्ही पोचताय ना? हो हो अगं मी येतेच आहे, पण जरा बाबांना फोन दे ना. अगं मला बोलायची ताकद नाही म्हणून सांग तिला. तिला सांग, तिला विचार तू येणार होती ना म्हणा. हो मी येतेच आहे, पण जरा बाबांना फोन दे ना, एकदा मला बघू दे आधी. देवा बाबा उठून बसा बरं. अगं ताकद नाही पाहिजे तेवढी. बाबा उठून बसा ना. अगं असं काय करते, हट्टी मुलगी आहे. आई सावकाश बाबा. काय झालं माझं? शुभ्रा आता तो काढा दे बरं बाबांना. आई तुम्ही आल्यानंतर घेऊ दे ना त्यांना. अगं मी म्हटलं ना तुला, मी रस्त्यात आहे, पण आता काढा घेऊ दे म्हणजे बरं वाटेल त्यांना. बाबा काढा पिऊन टाका बरं. हा प्यायल्यानंतर अजून त्रास होणार आहे मला. काय भयंकर रंग आहे. अगं असं काय करते, तू येणार होतीस ना, तुझ्या साक्षीनच संपवतो. हो बाबा मी येते, मी रस्त्यातच आहे. मी तुम्हाला सांगितलेलं करा ना बाबा. किती कडू आहे नको बाबा. हा काढा सगळ्यांना कडू नाही लागत. मग जे खोटं बोलतात ना फक्त त्यांनाच कडू लागतो. तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? बाबा असं काय करताय, मला नाही कळणार का? अहो तुमची लेक आहे मी, किती एवढासा चेहरा केलात ना तरी शेवटी मला कळणारच. मी घरी परत यावं म्हणून नाटक करत होतात ना बाबा. बाबा तुम्हाला माहितीये ना मी नाही येऊ शकत आहे तिकडे. अगं असं नको करू बाई. किती घाबरवलत मला, जीव टांगणीला लागला माझा माहितीये. पुन्हा असं करू नका तुम्ही, नाही तर बोलणार नाही मी तुमच्याशी. बाई असं नको करू, मी खरंच मरून जाईन. खरंच परत नाही करणार, माफी मागतो तुझी. बाबा काळजी घ्या स्वतःची. हे शुभ्रा काळजी घ्या बाबांची. मला माहितीये तो काढा खूप कडू होता, पण चांगलाच होता तुमच्यासाठी.
चिमटीभर साखर दे त्यांना. हो आई. चांगली चिडली दिसते. तुम्हाला अशी शिक्षा हवी. तू पण तेव्हा काय सुना मिळालं मला. थोडं मस्ती मजाक करायचं म्हटलं तर तेही करू देत नाही मला. आई आता काय करतो मी. चल नाटक संपलं चला. या हॉटेलवाल्यांचा प्रॉब्लेम म्हणजे यांना बायकांची कामं खूप आवडतात. रांधा वाडा उष्टी काढा. साक्षात अभिजित राजे. एकदा माझी दुसरी बायको असंच जेवण वाढत होती. तेवढ्याच घरचा फोन वाजला. मी लगेच जाऊन फोन उचलला तर समोरून आवाजच नाही. 4 दिवस तिला उपाशी ठेवलं होतं. बोल बोल. आम्हाला एकांत हवाय म्हणून आम्ही इथे आलोय. तुम्ही जा. काटेकोर मला तुझ्याशी बोलायचं आहे. आधी आत तर या. ये मग बोलू. ये कधीपासून वाट बघत होतो तुझी. किती वेळ लावला यायला. तुझ्या पायी त्या पोराला किती त्रास झाला माहितीये. तू केव्हाच यायला पाहिजे होतं. मला पण वाट बघायला लावलीस ना. असू दे. कसा आहे राजे. तुझा बाबड्या माझं प्याद होतं. प्याद त्याचा वापर करून तुला इथपर्यंत आणलंय. आता मजा येईल. ये ये बस अभिजित बस. मी ते बसायला आलो नाहीये. तुला एवढंच सांगायला आलोय. सोहम पासून आसावरी पासून माझ्या संपूर्ण कुटुंबापासून लांब राहा. यापैकी एकालाही तुझ्यामुळे त्रास झाला ना मला चालणार नाही. चालणार नाही म्हणजे आता तुला काय चालतं तुला काय नाही चालत याचा विचार करत मी जगायचा. अरे जमणार नाही. चल चालतं. काटेकोर प्रेमाने सांगतोय ते ऐक. आता माझ्या लग्नात तुला काय करायला लावलं होतं आठवतंय ना. अगं बाई. तुला वचन दिलं होतं ना आपल्या लग्नात याला अत्तर शिंपडायला ठेवीन. मी आता निघालो तर चालेल का. नाही सगळे पाहुणे जाईपर्यंत अत्तर टाकत होतो. त्यांना अत्तर खूप आवडलं. चांगलंच आठवतंय. तोच अपमान मी तुला व्याजासकट परत करणार आहे. त्याचे भोग भोगावे लागणार आहेत तुला. चल तुला एक संधी देतो. कर निवड. मुलगा की बायको. म्हणजे हे बघ त्या सोहमच्या हातून खून झाला आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आता जर मला आसावरी मिळाली नाही तर मी पोलिसात जाईन. आणि ते पोरग तुला आता कुठे आपलं मानायला लागलंय. आता तू ठरवायचं बाबा. पोरगा की आसावरी. काटेकोर शांत हो शांत हो. एकतर त्या सोहमच्या हातून खून झालाय.
दुसरा खून तुझ्या हातून नको व्हायला, नाहीतर घरातली सगळी पुरुष मंडळी जेलमध्ये. मग घरातल्या बायकांकडे बघणार कोण? काळजी कर नको, मी आहे ना, मी धीर देईन त्यांना. का करतोयस हे सगळं? काय हवंय तुला? आसावरी. आता तूच मला आसावरी मिळवून दे, म्हणजे तू आसावरीला सोडून दे, मग ती रडत रडत माझ्याकडे येईल. मग तिला दुःख होईल, मी माझा खांदा देईन. ती रडेल तर मी तिला सावरेन, आधार देईन. कारण आसावरीच्या आयुष्यात फक्त मी असेल. काटेकोर, आसावरीचं नाव जरी घेतलंस ना, आई गो, किती ते प्रेम. बरोबर आहे. असा तू आसावरीला सोडणार नाहीस. आणि ते पोरग काय तुझं स्वतःच आहे? त्याच्यासाठी तुझा जीव का तुटेल? आणि त्याच्यासाठी तू आसावरीला का सोडशील? काय तू त्याचा बाप आहेस? वडील असणं हे किती महत्वाचं आहे हे मला आज कळतंय. तर मला तुम्ही असेच वडिलांच्या नात्याने माझ्या आयुष्यात कायम हवे आहात. जाऊ दे, त्या पोराचा बळी जाऊ दे. एक लक्षात ठेव, जर ते पोरग गेलं तर आसावरी सैरभैर होईल, ना तुला ना मला. अरे म्हणजे प्रश्नच मिटला. ना तुला ना मला घा. चल चल घरी जाऊन विचार करतात, बघूया. ये ये ये. अब आएगा मजा. बराच वेळ झाला सरांना जाऊन. काटेकोर त्यांना काही करणार तर नाही ना? काय करू, मी जाऊ का तिकडे? अरे सोहम, तू अजून इथे काय करतोस? चल 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 घरी जाऊया. आसावरी माझी आणि शुभ्रा तुझी वाट बघत असतील. चल. हो जाऊया, पण काय झालं काय तिकडे? काय व्हायचंय? बोललो त्या काटेकोरशी. मग मग काय समजवलं त्याला, मी घाबरला. काटेकोर घाबरला? हा, असं काय म्हणालात तुम्ही त्याला? ते मी जाऊ दे ना, केलं ना मॅनेज. हे बघ, तो विषय आता संपलाय, तेव्हा तू टेन्शन घेऊन घरी जायचं नाही. आजोबांना आणि शुभ्राला खूप त्रास होतो त्याचा. ओके, काटेकोर तुला कधी भेटलाच नव्हता, हे असं काही घडलंच नव्हतं असं समज. हा विषय सगळा संपलाय. ओके, तू टेन्शन घेऊ नकोस. सोहम, कळलं ना तुला? कसा विचार करतोयस आता? तुम्ही त्याला असं काय म्हणालात की त्याने मला ब्लॅकमेलिंग करणं सोडून दिलं? माझ्या खूप ओळखी आहेत रे. लक्षात आलं त्याच्या, घाबरलास तू. आणि त्याच्या अजून लक्षात आहे, मी आमच्या लग्नात त्याला कसं अत्तर शिंपडायला ठेवलं होतं ते. त्याला अजूनही मी त्याला सरळ करू शकतो. लक्षात आलं त्याच्या. गावाला माफीच मागली त्याने. म्हणाला की यापुढे मी तुमच्या वाटेला कधी जाणार नाही. तेव्हा मुख्य काय की तो विषय आता संपलाय, तू टेन्शन घेऊ नकोस. ओके, थँक्यू सर, तुम्ही मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंत. काळजी नको करू सोहम. वेळ आली तर मी माझे प्राणपणाला लावीन, पण तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. सोहम,
मी असताना तुला कोणी काहीही करू शकत नाही. ओके, आता खूप टेन्शन फ्री वाटतंय. चल तुला घरी सोडतो आणि मग मी घरी जातो. चल. आजोबा चला, मॅचची वेळ झाली. दाते आजोबा कुठे आहेत? बोलवलेत का त्यांना? किती वाजता येत आहेत? आजोबा काय हो, काही होतंय का? काय झालं? काय शांत शांत आहात? संध्याकाळ झालं की मन कसं उदास होतं. मी मसाला दूध करून आणू तुमच्यासाठी? छान वाटेल, तुम्हाला आवडतं ना? नाही नको, काही होणार नाही त्याने. काय झालं आजोबा? संध्याकाळ झाली की पक्षी सुद्धा आपापल्या घरी परततात. आपली माणसं काय येत नाही परत. मला सगळे एकत्र हवे. येतील एक दिवस, सगळे एकत्र येतील. कधी? माझे डोळे मिटल्यानंतर. गप्प बसा आजोबा. काय तिन्ही सांजेला काय बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला आजोबा? आज सारखं सारखं असं बोलताय तुम्ही सकाळपासून. किती वाट बघ, आता एक एक दिवस सुद्धा सहन होत नाही मला. या वयात किती संयम ठेवणार मी आता? असं वाटतं सगळेजण एकत्र यायच्या अगोदरच मला काही झालं ना तर माझं स्वप्न अधुरं राहील. काहीही होणार नाहीये तुम्हाला. आणि आपलं अख्खं कुटुंब एक दिवस एकत्र येणारच आहे, ते कोणीच अडवू शकत नाही. पण आजोबा, आता आई इथे येऊ शकत नसेल तर मग तुम्ही जा ना त्यांच्याकडे राहायला. मुद्दा काय आहे? एकत्र राहणं. मग तुम्ही तिथे गेलात किंवा आई आणि सर इथे आले, काय फरक पडतो? मी तिकडे जाऊन कसं राहणार? शेवटी जावयाचं घर आहे ते. वा, तुम्ही अजूनही असंच बोलणार आहात का आजोबा? काळ कुठचा कुठे गेलाय आता. मुळात जावई हा जावयासारखा वागतो तरी का हो आता? तो दुसरा मुलगाच असतो ना. त्यात आपले अभिजित सर, ते तर अजिबात जावयासारखे नाहीये. पण त्यांचं घर राहणं आहे. माझं सगळं करता करता त्रास होईल त्या दोघांना. हो खरंच की, हे तर आहे. आई आणि सरांना केवढा त्रास होईल तुम्ही तिथे गेलात तर. नाही नाही, आणि तुम्हाला सुद्धा तिथे जाऊन राहणं वगैरे तुम्हाला सहनच नाही होणार. ठीक आहे, मुलीकडे जाऊन राहायचं म्हणजे थोडीफार तडजोड करावी लागेल. बघा, म्हणजे तिथे चाळीमध्ये कॉमन टॉयलेट वगैरे असेल, तुम्हाला वापरता येईल का? आणि ते सगळं केलंय मी, माझ्या लहानपणी सगळं अनुभवलंय मी. त्यात काही विशेष काही नाही. आणि त्या चाळीतल्या माणसांबरोबर जर तुमचं भांडण झालं तर त्याचा आईना आणि सरांना केवढा त्रास होईल माहितीये का? मी कशाला भांडू? अगं, अभिजित आणि आसावरीचे शेजारी अगदी दाते काकांसारखेच आहेत. मी सगळं संयमाने वागेन, सांभाळून वागेन. आजोबा, काय करताय तुम्ही? मी तुम्हाला आयडियाज देतेय सरांना आणि आईना परत आणण्याच्या. तुम्ही तिथे जाऊन जर त्यांना त्रास दिलात तरच तर सर आणि आई वैतागून घरी परत येतील. असं होऊ शकेल? का नाही होणार? हे बघा, तुम्ही तिथे जा आणि तिथे जाऊन ना सगळ्या शेजार पाजारच्यांमध्ये भांडणं लावून द्या. त्या सगळ्यांचं जगणं कठीण करून टाका. आईंना नाके नऊ येऊ दे. म्हणजे काय होईल, शेवटी आई आणि सर म्हणतील, नको रे बाबा, आम्ही घरी परत येतो, तुम्ही इथे थांबू नका. तू एक नंबरला पाडायचा. आता तू बघच आसावरीला कसा नाके मांडतो ते. त्यांना माझ्यासोबत ती यावंच लागेल. दॅट्स द स्पिरिट. चला मग आवरायला घ्या, मी बॅग भरते तुमची. जास्त कपडे भरू नको. 2-4 दिवसापेक्षा जास्त राहणार नाही, तर घेऊन येणार मी. चालेल. मी तुमचं स्वेटर आणि मफलर भरू. अरे मी काय आराम करायला चालू का तिकडे? मी त्रास द्यायला आणि त्रास घ्यायला जातो. पण आजोबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे जाऊन आपण त्रास करून घेण्याचं नाटक करायचंय, खरा खरा त्रास करून घ्यायचा नाही. अर्थात इथे आई आहेत म्हटल्यावर मला काही काळजी करायची गरजच नाही. त्या तुम्हाला इतकाचाही त्रास होऊ देणार नाही. पण आजोबा, तिथे जाऊन तुम्हाला काय करायचंय हे एक्झॅक्टली कळलंय तुम्हाला? येस, पक्का कळलंय. बघच तो आता.